नमस्कार. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. त्वम ऐवजी भवान वापरा. त्वम स्थाने भवान योजयत असा तुम्हाला प्रश्न असतो. मी इथे एक वाक्य घेतलं आहे आणि असे आपण तुमच्या पुस्तकातली इतरही वाक्य सोडवूच. त्वम धनुः त्यज. मी मुद्दाम इकडे त्यज धातू लिहून दिलेला आहे. तर त्यजतु त्यजताम त्यजंतु, त्यज त्यजतम त्यजत, त्यजानी त्यजाव त्यजाम अशी लोट लकाराची त्याची रूपं बनतात. तर भवान हा नेहमी प्रथम पुरुषात एकवचनात आपण त्याचा उल्लेख करायचा असतो. भवान भवान बरोबर नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी रूप येतं. त्यज त्वम त्यज, त्वम त्यज हा मध्यम पुरुष एकवचन आहे. त्याच्याऐवजी आपण भवान वापरतो. तर इकडे भवान धनुः त्यजतु असं होईल. हा धातू मी इथे तुम्हाला त्यज धातूची प्रॅक्टिस व्हावी किंवा ती रूपं डोळ्यासमोर दिसल्यानंतर तुम्हाला योग्य ते काय निवडायचं आहे हे कळावं म्हणून तो धातू लिहिलेला आहे. पेपरला आपल्याला असा धातू लिहायचा नसतो. त्या वाक्याखाली आपल्याला थेट उत्तर लिहायचं असतं. हे तुम्हाला माहीत असेलच. फक्त तुम्हाला ते आपण ह्या वाक्याच्या अनुषंगाने त्या धातूंचीही प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा त्या वेगवेगळ्या लकारांमध्ये आपण त्या धातूंची प्रॅक्टिस करण्यासाठी तो धातू इथे लिहित असतो. मी तो माझ्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेत असते म्हणूनच मी तो धातू इथे लिहिलेला आहे. लोट लकार आहे. आज्ञार्थातली रूपं आहेत. तू ताम अंतु, शून्य तम त, आणि आव आम ही लोट लकार परस्मयपद लोट लकाराचे प्रत्यय तुम्हाला माहीत असतीलच. त्याप्रमाणे त्यजतु त्यजताम त्यजंतु, त्यज त्यजतम त्यजत, त्यजानी त्यजाव त्यजाम